या रविवारच्या वेबिनारमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी प्रभू हार्दिक स्वागत करतोय. आजचा दिवस म्हणजेच 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा त्यांची जयंती म्हणून आपण साजरी करतो. ओके. तर स्वामी विवेकानंदांची जयंती ही साजरी करत असताना आपण त्यांना नॅशनल युथ डे, ओके, नॅशनल युथ डे म्हणजेच राष्ट्रीय युवा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ओके. तर या दिवसाचं औचित्य साधून आपण आजचा हा एक विषय जो आहे तो वेगळा विषय आपण हा निवडलेला आहे. ओके. तर स्वामी विवेकानंदांना स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिवस म्हणून का साजरी केली जाते हे आपण थोडक्यात पाहू. ओके. तर त्याच्या मागचं कारण काय आहे नेमकं, ही काय भूमिका आहे याच्या मागची. ओके. हे थोडक्यात आपण जाणून घेऊ. आणि त्याच्या आधी या वेबिनारचा काय उद्देश आहे हे पण जाणून घेऊ. तर या वेबिनारचा जो मुख्य उद्देश जो आहे तो म्हणजेच आजचा जो तरुण आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ताण तणावांना त्यांना सामोरं जावं लागतं. त्यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन किंवा फोकस यांचा अभाव वेगवेगळ्या कारणांमुळे होतो, कारण आपण डिस्कस करणारच आहोत आजच्या वेबिनारमध्ये. त्यानंतर आजची ही जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या किंवा चुकीच्या अशा गोष्टी घडत आहेत ह्या, किंवा त्यांना त्या गोष्टी अंगीकाराव्या लागत आहेत. मग या अशा सगळ्या आव्हानांवर मात करण्यासाठी त्यांना एक योगाचा हा एक मार्ग दाखवणे हा या वेबिनारचा एक मुख्य उद्देश आहे. तसेच योगामध्ये आपल्याला शारीरिक स्वास्थ्य, मानसिक क्लॅरिटी आणि आध्यात्मिक प्रगती यांचं संतुलन करण्याची एक वेगळी शक्ती याच्यामध्ये. आणि म्हणूनच या शक्तीचा उपयोग करून तरुणांना त्यांची खरी क्षमता ओळखण्यासाठी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरित करायचं हा एक हेतू या वेबिनारच्या मागे आहे. आता स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाशी आजचा जो दिवस आहे नॅशनल युथ डे आणि आजच्या वेबिनारचा काय संबंध आहे. तर स्वामी विवेकानंद हे तरुणांसाठी प्रेरणास्थान होते आणि आहेत. त्यांना तरुणांमध्ये असलेल्या अपार शक्ती जी आहे आणि जी पॉसिबिलिटी आहे तरुणांमध्ये असणारी त्याच्यावर त्यांना प्रचंड विश्वास होता. त्यांनी सशक्त करण्यासाठी, बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी आणि मन जे आहे ते करुणामय बनवण्याचं त्यांनी ठरवलं होतं. आणि स्वामी विवेकानंदांच्या जीवनातून शिकण्यासारखं काही महत्वाचे पॉइंट्स ते म्हणजेच त्यांच्यामध्ये असणारा आत्मविश्वास आणि गोल ओरिएंटेड काम. स्वामी विवेकानंद यांनी योग, ध्यान आणि आत्मसंतुलन किंवा आत्मशिस्त यांच्या मार्फत स्वतःच्या मनामध्ये असणारे जे काही डाऊट्स होते त्या सगळ्या त्यांनी दूर करून त्यांनी आपलं उद्दिष्ट हे साध्य केलेलं होतं. आणि एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट किंवा सर्वांगीण प्रगती आपण म्हणू, तर त्यांनी शारीरिक बळ, मानसिक शिस्त आणि आध्यात्मिक प्रगती यावर भर दिला. हे त्यांच्या जीवनातील योगाचे एक सारच म्हणता येईल. तर तरुणांचं सक्षमीकरण. ओके. तरुणांनी जो काही निर्भय व्हायला पाहिजे, आत्मविश्वासपूर्ण जीवन जगायला पाहिजे आणि तरुणांनी उच्च ध्येयाने प्रेरित राहावं असा त्यांचा संदेश. तर राष्ट्रीय युवा दिवस किंवा राष्ट्रीय युवा दिन याच्या मागे काय महत्व आहे. ओके. आज आपण स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करतोय. तर त्यांच्या शिकवणींना आणि त्यांच्या विचारांना हा आजचा दिवस म्हणजेच अभिवादन करण्याचा दिवस आहे. केवळ अभिवादनच करायचंय का हो? तर नाही. त्यांनी शिकवलेले जे काही शिकवण आहे किंवा त्यांनी दिलेले जे काही विचार आहेत त्या विचारांना आपल्या जीवनामध्ये आणि सोबतच आज जी युवा पिढी आहे, तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीमध्ये त्या सगळ्या विचारांना इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी हा आजचा दिवस साजरा करतो. तर या तरुणांमध्ये संपूर्ण समाज आणि जग बदलण्याची प्रचंड क्षमता आहे आणि याच्यावर स्वामी विवेकानंदांचा विश्वास होता. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य या ठिकाणी मला घ्यावंसं वाटतं. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य करेपर्यंत थांबू नका. आणि ही शिकवण आज आपण तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर योगाच्या माध्यमातून एक सशक्त, आरोग्यदायी आणि ध्येयवादी जीवन जगण्यासाठीच आजच्या वेबिनारमध्ये आपण काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. ते सगळं योगाच्या माध्यमातून. योग आणि स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानाचा संगम साधायचा आपल्याला आणि त्यातूनच तरुणांना त्यांच्या अंतर्मनातील सामर्थ्य ओळखण्याची प्रेरणा देणे हा एक महत्वाचा उद्देश या आजच्या वेबिनारचा. तर या समाजाच्या बदलासाठी तरुणांची भूमिका खूपच महत्वाची आहे. वपू काळे पण म्हणतात की
ज्या काळामध्ये ऊर्जा असते, शक्ती असते, वेळ असतो आणि पैसा कमवण्याची पण ताकद असते आणि पैसा कमवत पण असतात, तो वेळ म्हणजेच हा तरुणाई. आणि हीच तरुणाई म्हणजेच प्रचंड ऊर्जेचं एक क्षेत्र. कारण हाच जो काळ आहे, याच्यामध्ये आपल्याकडे ऊर्जा प्रचंड असते, करण्याची एक इच्छाशक्ती पण प्रचंड असते आणि संपूर्ण जग बदलण्याची ताकद असते. ते म्हणतात ना, लाथ मारेन तिथं पाणी काढेन. ओके. अशा पद्धतीचा एक प्रकारचा आत्मविश्वास या वयामध्ये असतो. आणि म्हणूनच त्या आणि ही ऊर्जा जी प्रचंड असते, या ऊर्जेला एक प्रकारे चॅनलाइज करणं आवश्यक असतं. आणि ही ऊर्जा चॅनलाइज करण्यासाठी योगासारखं दुसरं माध्यम नाहीये. कारण त्या ऊर्जेला ती ऊर्जा जर अनियंत्रित झाली, तर त्याचा परिणाम काही वेगळाच होऊ शकतो. म्हणून त्या ऊर्जेचा योग्य पद्धतीने वापर करून घेण्यासाठी योगाच्या माध्यमातून त्यांना शिस्त लावण्यासाठी हा योग खूप महत्वाचा आहे. जसं बघा, पाणी असतं. पावसाने प्रचंड पाणी जमा झालेलं असतं आणि ते पाणी अनियंत्रित जर झालं तर कित्येक गावांमध्ये पूर येऊ शकतो. पण तिथे धरणाची व्यवस्था केलेली आहे, बांधांची व्यवस्था केली आहे, बंधाऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. त्याने काय होतं, की सगळी ऊर्जा त्या ठिकाणी साठवली जाते आणि जेव्हा जेव्हा गरज असेल त्या ऊर्जेचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे हा योग म्हणजे एक धरण किंवा एक बंधारा म्हणून आपल्याला त्याचा वापर करायचा आणि त्या तरुणांमध्ये असलेल्या ऊर्जेचा योग्य पद्धतीने, योग्य कारणासाठी आणि योग्य त्यावेळेस त्या ऊर्जेला आपल्याला वापरायचं. तर तरुण हे कोणत्याही समाजाचं, कोणत्याही राष्ट्राचं एक भवितव्य, एक भविष्य आहे आणि तेच खरे प्रगतीचे खरे वाहक. या तरुणांमध्ये असणारी ऊर्जा, जी काही कल्पकता आहे किंवा जिद्द आहे, ती समाजामध्ये क्रांतिकारी बदल घडवू शकते. समाजामध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बनवून आणायचं असेल, तर आजच्या समाजामध्ये तरुणांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. कारण या समाजाला एक नवीन दृष्टिकोन देणं आवश्यक आहे आणि हा जो नवीन दृष्टिकोन आहे, तो या युवकांमध्ये, तरुणांमध्ये असतो. कारण तरुणांचे विचार बघा, कायम नवीन नवीन काहीतरी चालू असतं. त्यांच्या विचारांमध्ये नवेपणा आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची क्षमता असते. त्यामुळे प्रगतीचे मार्ग सुकर होतात. अ, मी MIT कॉलेजमध्ये जात असतो त्यांचे प्रोजेक्ट रिव्ह्यू करण्यासाठी. तर तिथे मी बघतो ना, जवळपास मी प्रत्येक वर्षी नाही म्हटलं तरी एक 100 ते 200 प्रोजेक्ट मी दरवर्षी रिव्ह्यू करत असतो तिथे. आता रिसेंटली लास्ट वीक मध्येच मी काही प्रोजेक्ट रिव्ह्यू केले. ऑलमोस्ट आय थिंक एक 50-60 तरी प्रोजेक्ट मी तिथे रिव्ह्यू केले. सो एवढ्या क्रिएटिव्ह आयडियाज घेऊन येतात, एवढ्या क्रिएटिव्ह, की आपण विचार सुद्धा करू शकत नाही की असं काही असेल. आणि आपण ज्या काही टेक्नॉलॉजी आपण बघतो, ते टेक्नॉलॉजी ते सहजपणे इम्प्लिमेंट करतात आणि अतिशय स्वस्तांमध्ये. आपल्याला वाटतं की अरे यार खूपच महाग असेल या गोष्टी. नाही, हार्डली 100-200 रुपयांमध्ये सुद्धा ते खूप साऱ्या चांगल्या गोष्टी, टेक्नॉलॉजी जीवनामध्ये उपयोगी पडतील अशा पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स किंवा इलेक्ट्रॉनिक काही इन्स्ट्रुमेंट्स वापरून त्या प्रकारची टेक्नॉलॉजी तिथे इम्प्लिमेंट करून दाखवतात. ओके. धिस व्हॉट द क्रिएटिव्हिटी आणि ती करण्याची इच्छाशक्ती, जी ऊर्जा आणि जिद्द असते ती अपार असते. आणि कठीण परिस्थितीमधून मार काढण्याची जिद्द आहे त्यांच्यामध्ये खूप असते. आणि या तरुणांमध्ये परिवर्तनाचा संकल्प देखील असतो. काहीतरी बदल घडवायचा. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये बदल घडवण्याची इच्छा आणि सामर्थ्य असते. आणि ते शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रामध्ये ते लीडरशिप घेऊ शकतात. आजकाल बघा कित्येक स्टार्टअप्स, नवीन नवीन स्टार्टअप तयार होतात. ते सगळे स्टार्टअप्स कोणाचे आहेत? ते केवळ आणि केवळ यंग जनरेशनचे. आता रिसेंटली आपण झालेले बघा, कित्येक नवीन नवीन बिझनेसेस आहेत, स्टार्टअप बिझनेस, सगळे यंग लोक, हार्डली 20-25 वयाचे लोक, हे जे तरुण आहेत, यांनी हे सगळे स्टार्टअप चालू केलेत आणि ते म्हणतो ना, त्याला म्हणतात युनिकॉर्न बिझनेस. ओके. $1 million. ओके. एवढा त्याचा टर्नओव्हर झाला इज कॉल्ड युनिकॉर्न बिझनेस. ओके. करोडो रुपयांचे टर्नओव्हर असणारा हा बिझनेस ते तयार करतात. केवळ आणि केवळ ती जिद्द, इच्छाशक्ती, ऊर्जा, नवीन दृष्टिकोन, परिवर्तनाचा संकल्प यांच्याद्वारे सगळे नवीन नवीन गोष्टी करू शकतो. आता हे सगळं जरी खरं असलं तरी त्यांना कुठे ना कुठे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मग स्वामी विवेकानंद एकदा म्हणाले होते की तुमच्याकडे शक्ती आहे, म्हणजे युवकांकडे शक्ती आहे, तुमच्याकडे संसाधने आहेत, तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा आणि समाजाच्या भल्यासाठी उभे राहा. आणि तरुण हेच या समाजाचे आधारस्तंभ असून ते या समाजाला एक नवी दिशा देऊ शकतात. कारण
त्यांच्याकडे जे ऊर्जा आहे, त्यांच्याकडे जे नॉलेज आहे, त्यांच्याकडे स्किल आहे, जे टॅलेंट आहे, ती कुठे ना कुठे समाजाच्या भल्यासाठी उपयोगी होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आणि ह्या मार्गदर्शनाची आवश्यकता जी आहे ती मार्गदर्शन कोण करणार आहे? तर समाजामध्ये जी कोणी व्यक्ती, जी अनुभवी व्यक्ती आहे, त्यांच्या मार्गदर्शनाने ते जर गेले तर चांगलं होईल. आणि त्यासाठीच मग समाजामधील तरुण असो किंवा इतर सिनियर लोक असतील, प्रौढ व्यक्ती असेल, त्यांना सुद्धा योगाची आवश्यकता आहे. कारण त्यांना, तरुणांना मार्गदर्शन करायचं आहे. तरुणांना योगाची का आवश्यकता आहे? कारण त्यांना आपल्या ही जी आतमध्ये असणारी प्रचंड अशी जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जाला चॅनलाइज करून नियंत्रित पद्धतीने योग्य त्या ठिकाणी समाजाच्या भल्यासाठी त्या ऊर्जेचा वापर करण्यासाठी त्यांना आवश्यक. आज कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये या तरुणांची आवश्यकता आहे? खास करून शिक्षण आणि साक्षरता. साक्षरता तर बऱ्यापैकी आहे, पण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय रिमोट म्हणजे लास्ट माईल पर्यंत या शिक्षणाला नेण्यासाठी या तरुणांमध्ये असणाऱ्या टॅलेंट, स्किल, नॉलेज आणि ऊर्जेची आवश्यकता आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, वृक्षारोपणासाठी असो किंवा प्लास्टिक मुक्त मोहीम असो किंवा ग्रीन मुवमेंट असो, यासाठी त्यांची आवश्यकता आहे. टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी लोकांनी जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करून आपलं जीवन सुकर कसं करता येईल आणि त्यासोबतच जीवन सोपं, सहज, सुंदर कसं करता येईल आणि त्यासोबतच एक आदर्श निर्माण करण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि नैतिक दृष्ट्या सशक्त बनून समाजाला प्रेरणा देण्यासाठी, त्या तरुणांसाठी हीच ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन जे आहे या समाजामध्ये बदल घडवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. आणि म्हणूनच विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नये. आणि त्यासाठीच या युवकांनी या समाज परिवर्तनासाठी उभं राहणं आवश्यक आहे. पण हे सगळं असलं तरी आजच्या तरुणांना काही समस्या भेडसावतात. खूप साऱ्या प्रॉब्लेम्स आजच्या युवकांना हे ते खूप सारे चॅलेंजेस आहेत ते युवक आजचे फेस करतात. ते काय फेस करतायत तर थोडक्यात आपण त्याचं आपण डिस्कस करूया. तर ते म्हणजे त्यांचं एज्युकेशन आणि करिअर. एवढा प्रचंड कॉम्पिटिशन, प्रचंड असं कॉम्पिटिशन प्रत्येक एज्युकेशनच्या प्रत्येक सेक्टरमध्ये. जे म्हणतो ना आपण थ्रोट कट कॉम्पिटिशन, ज्या गळे कापूस स्पर्धा आपण म्हणतो ना, त्या प्रकारची स्पर्धा निर्माण झालेली आहे. प्रत्येकाला वाटतं की नाही, मी आता रिसेंटली लास्ट इयर जेव्हा 12वीचा निकाल लागला, तेव्हा मी ऐकलं होतं की 99.0 समथिंग एवढे मार्क मिळून देखील आमच्या सोसायटीमध्ये एकाच्या मुलाला का मुलीला सीओईपी मध्ये ऍडमिशन मिळालेलं नाही. म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे ऍडमिशन मिळालेलं नाहीये. 99 पॉईंट समथिंग. म्हणजे विचार करा मुलांमध्ये किती स्ट्रेस असेल. 99% मार्क्स घेऊन देखील त्यांना ऍडमिशन मिळत नसेल तर किती स्ट्रेस त्यांच्यामध्ये निर्माण होत असेल बघा. ओके. आणि या स्ट्रेसमुळे, ओके, आणि दुसरी गोष्ट पालकांच्या पण अपेक्षा. ओके. पालकांच्या देखील अपेक्षा मुलांवरती खूप असतात. नाही नाही, तुला इंजिनिअरिंगलाच ऍडमिशन घ्यायचं, तुला इकडेच घ्यायचं, तुला तिकडेच घ्यायचंय. आणि त्यामुळे मुलांमध्ये हा तणावाची भावना खूप निर्माण होते. आणि या तणावामुळे चिंता आणि मेंटल क्लॅरिटीमुळे सुद्धा मुलांमध्ये बरेचसे सवयी वेगळ्या लागत जातात. त्यामध्ये अजून काही काय होतं, डिजिटल माध्यमांवरती म्हणजे मोबाईल, ते रील्स, लॅपटॉप याच्यावरती खूप वेळ घालवतात. ओके. रात्रभर. आता रिसेंट कालच मी कोणाशी डिस्कशन करत होतो. कॉलेजचा मुलगा होता. तर तो म्हणत होता, काय सांगू दादा तुला मी, रात्री 12:30 म्हणजे रात्री ते म्हणजे दिवस चालू होतो रात्रीच्या वेळेस. रात्री जेवण झाल्यानंतर 10 वाजता जेवण करतो मी. तिथून पुढे दिवस चालू होतो. आणि रात्रभर म्हणजे पहाटे 5 वाजेपर्यंत, यू कॅनॉट इमॅजिन, पहाटे 5 वाजेपर्यंत फोनवरती असतो तो. आणि 5-6 वाजता मग उठायचं, जायचं, चहा नाश्ता करून यायचा आणि मग झोपायचं. ओके. म्हणजे दिस इज हाऊ द लाईफस्टाईल कम्प्लिटली चेंज झालं. कुठे असतो रात्रभर? त्या फोनवरती असतो, इन्स्टा, रील्स, फेसबुक आणि नाहीतर गेमिंग. या एकलकोंडेपणामुळे मनावरती खूप सारे वाईट परिणाम होत आहेत. आणि हे पण का करत असतील तर ऑफकोर्स खूप साऱ्या स्ट्रेसमुळे. ओके. त्यानंतर जी लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल कम्प्लिटली बदलली. आता सांगितलं, अनियमित झोप, चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, शारीरिक, मानसिक थकवा, इमोशनल थकवा पण खूप येतो. आणि त्यामुळे कॉन्फिडन्स कमी होतो आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या या निर्माण होतात. मग यावरती काय उपाय आहे हो? यावरती उपाय आहे तो म्हणजेच योग.
जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये योगाचा अंतर्भाव करत नाही, तोपर्यंत या समस्या कदाचित सुटणार नाही. काही जण मग कुठेतरी काउन्सिलरकडे जातील. काउन्सिलर काही गोष्टी सांगेल. ऑफकोर्स काउन्सिलर सांगतात ते प्रोफेशनल काउन्सिलर जे असतात ते व्यवस्थितपणे सांगतात. आणि त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आपण फॉलो केल्या तर नक्कीच फरक पडेल. पण अगेन इट डिपेंड्स ऑन युअर लाईफस्टाईल. त्या सगळ्या गोष्टी आणल्या, इम्प्लिमेंट केल्या, काही काळापुरतं आपल्याला रिझल्ट मिळेल. ओके. पण ती गोष्ट जर इम्प्लिमेंट केली, जर आपल्याला कंटिन्युअसली आपल्या जीवनामध्ये ठेवायची असेल, तर त्यासाठी योग हा एक महत्वाचा उपाय आहे. तर हा जो योग आहे, तर हा योग आणि स्वामी विवेकानंद यांचा काय संबंध? ओके. ओके. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सगळ्या जगामध्ये भारतीय संस्कृती आणि भारतीय योगाचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. ओके. तर 1800 आय थिंक 96 मध्ये त्यांनी शिकागोमध्ये केलेलं भाषण हे त्या योगाचाच आपण म्हणतो, योगाच्या अभ्यासाचाच एक परिपाक असं म्हणता येईल. की त्यांचं ते भाषण एवढं प्रसिद्ध झालं की ते जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, म्हणजेच योगाच्या माध्यमातून एक मनाची अत्युच्च अशी अवस्था, विचारांची अत्युच्च अशी अवस्था जी निर्माण होते, त्याचाच एक जो सुरुवात म्हणजे माझ्या बंधू भगिनी. ओके. सो युवकांमध्ये ह्या स्वामी विवेकानंदांचा आदर्श, स्वामी विवेकानंदांनी या योगाच्या साहाय्याने आपल्या मनातील खूप साऱ्या शंका कशा दूर केल्या आणि जीवनाचा उद्देश कसा शोधला. तर स्वामी विवेकानंद जेव्हा तरुण होते, त्यांना त्यांच्या त्या वयामध्ये स्वतःविषयीच खूप साऱ्या शंका आणि संभ्रम होत्या. पण त्यांच्या आध्यात्मिक साधनेमुळे, ओके, म्हणजे योग इज वन ऑफ दॅट, त्यांना या शंकांवर मात करता आली आणि त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश समजला. तर खास करून या तरुण वयामध्ये आपल्याला जर का आपल्या जीवनाचा उद्देश समजला, आपण का जगतोय किंवा आपण सध्या जसं एज्युकेशन घेतोय ते काय का घेतोय, आयदर इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय किंवा इतर कोणत्याही मॅनेजमेंट मध्ये जायचंय किंवा आणखीन काही बिझनेस करायचंय, हे सगळं का करतोय हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीमध्ये यशस्वी होणं थोडंसं अवघड होतं किंवा जे काही करतोय त्याच्याबद्दल मनामध्ये ताणतणाव निर्माण होणं हे स्वाभाविकच आहे. म्हणून आपण का करतोय हे समजून घेणं आवश्यक आणि त्यानंतर त्यावरती ऍक्शन घ्या. आणि त्याच्या सोबतीला जर तुम्हाला योग असेल, ध्यान असेल, आत्मपरीक्षण असेल, हे जे स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत आहे, ध्यान करायचे, आत्मपरीक्षण करायचे, योग करायचे आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या जीवनाला एक नवीच दिशा मिळाली. मग आपल्याही जीवनामध्ये खास करून तरुणांसाठी हा योग, ध्यान, आत्मपरीक्षण म्हणजेच इंट्रोस्पेक्शन करणे आणि एका योग्य गुरुचं मार्गदर्शन घेणं आवश्यक. आपल्या जीवनामध्ये एक योग्य गुरु असणं आवश्यक आहे. नसेल तर एक योग्य असा गुरु शोधा. तर गुरु कसा मिळतो माहितीये का? आपण शोधलं तरी बऱ्याच वेळेला गुरु मिळत नाही. गुरु तुमच्यासमोर आपोआप प्रकट होतो जेव्हा तुम्ही तयार होता. शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या जेव्हा आपली तयारी होते शिकण्याची, तेव्हा आपोआप आपल्याला तो गुरु समोरून तुमच्या समोरून तो प्रगट होतो आणि तो तुम्हाला मदत करायला तयार होतो. त्यानंतर स्वामी विवेकानंदांची ध्यान आणि शारीरिक शिस्तीप्रती त्यांची निष्ठा खूप होती. स्वामी विवेकानंद हे ध्यान आणि योगाबद्दलच्या त्यांच्या खूप समर्पित वृत्तीने ते योगाभ्यास करायचे आणि हे त्यांच्या जीवनाचे महत्वाचे अंग असं म्हणता येईल त्यांना. त्यांनी शारीरिक शिस्तीला प्रचंड असे महत्व दिलेले होते. ते म्हणायचे की तुमचं शरीर जर सशक्त असेल तरच तुम्ही मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती करू शकता. तरुणांचं शरीर जर का सशक्त असेल, आजारी पडत नसेल, काही त्रास होत नसेल, तर त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागेल, त्यांच्या करिअरमध्ये त्यांचं लक्ष लागेल, करिअरमध्ये ते चांगली प्रगती करू शकतात. ओके. आणि आता आपण पाहूया की या आजच्या तरुणांमधले जे काही चॅलेंजेस आहेत, त्या चॅलेंजेससाठी योग कसा उपयुक्त ठरणार आहे. ओके. तर महत्वाचं आहे, आपण वेगवेगळ्या पातळीवरती बघूया. एक म्हणजे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, भावनिक आरोग्य, आत्मविश्वास वाढवण्यासाठी योग योग आणि शिक्षण आणि करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी अशा प्रकारचा योग, वेगवेगळ्या प्रकारचा आपण थोडक्यात पाहूया. तर शारीरिक आरोग्यासाठी योग.
शारीरिक आरोग्यासाठी जर आपल्याला योगाभ्यास करायचा असेल तर तुम्हाला आसन, प्राणायाम आणि शुद्धिक्रिया यांचा अभ्यास करणं आवश्यक. वेगवेगळ्या आणि सूर्यनमस्कार सगळ्यात महत्वाचं आहे तरुणांसाठी सूर्यनमस्कार. आता बघा, मकर संक्रांत चालू होते. मकर संक्रांत ते रथसप्तमी म्हणजे पुढच्या महिन्यात 4 फेब्रुवारी पर्यंत हा एक पिरियड आहे. या पिरियडमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही सूर्यनमस्काराचे प्रकल्प राबवतो. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प आम्ही राबवतो. इनफॅक्ट आम्ही आमच्या क्लासेसमध्ये देखील आम्ही हा प्रोजेक्ट घेतलेला आहे की 4 फेब्रुवारी पर्यंत क्लासमधल्या स्टुडंटनी मिळून 21,000 सूर्यनमस्कार पूर्ण करायचे आहेत. 7 स्टुडंट्स आणि आम्ही असं 21,000 सूर्यनमस्कार आम्ही पूर्ण करणार आहोत. ऑलरेडी वीज चालू केलेला आहे. एनीबडी वॉन्ट्स टू जॉईन अस, जर कोणाला तुमच्यापैकी कोणाला जॉईन करायचं असेल आमच्यासोबत तर नक्कीच जॉईन करू शकता. आता आमचे पर डे 51 पासून आम्ही हळूहळू प्रगती करत करत आज 71 आणि आज 81 सूर्यनमस्कारापर्यंत पोहोचतोय. आणि उद्या म्हणजे 14 तारखेपासून आम्ही रोज 108 सूर्यनमस्काराचा अभ्यास करणार आहे टिल 4 फेब्रुवारी. ओके. याने काय होईल, सूर्यनमस्काराने आपल्या शरीरातील ऊर्जा, त्या ऊर्जेचा प्रवाह योग्य पद्धतीने होईल. सूर्यनमस्काराने शरीर लवचिक होतं. सूर्यनमस्काराने मानसिक आणि भावनिक शक्ती वाढते. सूर्यनमस्काराने स्नायू मजबूत होतात. सूर्यनमस्काराने श्वास नियंत्रित राहतो. सूर्यनमस्काराने आपली पचनशक्ती सुधारते. असे खूप सारे फायदे आहेत. लास्ट 2-3 आठवड्यापूर्वीच आपण सूर्यनमस्कारवरती सेशन घेतलेलंच आहे, त्यामुळे जास्त काही मी त्यावरती सांगत नाही. ओके. त्यामुळे त्यानंतर मानसिक याच्या व्यतिरिक्त काही आसनं पण करू शकता, जसे की ताडासन, भुजंगासन या प्रकारच्या आसनांचा अभ्यास केल्याने आपले स्नायू जे आहेत ते मजबूत होतात, शरीराची फ्लेक्सिबिलिटी वाढते. त्यानंतर मानसिक स्थैर्यासाठी योग करणे, ध्यान आणि प्राणायाम याने आपला मनातील जो ताणतणाव आहे तो कमी होतो. मन शांत होतं, मेंटल क्लॅरिटी किंवा मानसिक स्पष्टता वाढते. आणि सोशल मीडियामुळे जे काही विचलित झालेलं आहे, जे मन फोकस करू शकत नाहीये, ते त्यासाठी हा ध्यान आणि प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही पाहिलं असेल बघा, जेव्हा आपण रील्स पाहतो, ते रील्स 1च मिनिटाचं रील असतं. तरी देखील तो 1 मिनिटाचा रील देखील आपण व्यवस्थितपणे पाहू शकत नाही, लगेच चेंज होतो. त्यामुळे काय होत चाललंय, की पेशन्स जो आहे तो कमी कमी होत चाललेला आहे. आणि त्याचसोबतच रील्स पाहत असताना प्रत्येक अर्ध्या ते 1 मिनिटाला एक वेगळ्याच विषयाचा रील्स आपण पाहतो. म्हणजे त्या अर्ध्या मिनिटामध्ये आपलं मन एका विषयावरती फोकस होत चाललेलं असतं, तेवढ्यातच आपण दुसरा विषय घेतो, तेवढ्यातच तिसरा विषय घेतो. म्हणजे याच्याने काय होतं, की आपलं मन जे आहे ते एका पर्टिक्युलर टॉपिक वरती फोकस करण्याची जी सवय आहे मनाची, ती कमी कमी होत चाललेली आहे. म्हणून बघा, आज तुम्ही सगळीकडे पाहत चालला असाल की फोकस जे आहे, लहानांचा असो किंवा मोठ्यांचा असो, तो फोकस कमी होत चाललेला आहे. कॉन्सन्ट्रेशन कमी होत चाललेलं आहे. आपण करायला काहीतरी जात असतो आणि अचानकच मधून काहीतरी येतं, आपण तिकडे वळतो आणि तो जे काम करायला गेलं ते काम राहूनच जातं. कशामुळे होत चाललंय हे? त्या रील्समुळे. नाही म्हटलं तरी ऍव्हरेज माणूस दिवसातून 5 ते 6 तास या स्क्रीनवरती घालवतो. आणि त्यातील मला वाटतं की 1-2 तास तरी तो या रील्स मध्ये घालवतच असेल. ओके. आणि त्याच्यामुळे आणि हे तरुणाई जे आहेत, तरुणाई तर त्यांच्या सुद्धा दिवसभर त्यांच्या हातामध्ये असतो. शाळेचा किंवा कॉलेजचा 5-6 तासाचा वेळ सोडला तर उरलेला बराचसा वेळ ते मोबाईलवरती असतो. आणि त्यात सारखे येणारे नोटिफिकेशन्स. कुठेतरी काहीतरी काम चालू असतं की तेवढ्यातच टिंग कण तो वाजतो. लगेच टिंग वाजलं की राहवत नाही. परत ते जाऊन बघणं आलंच. ते फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा इतर वेगवेगळे सोशल मीडियाचे ऍप्स असतील, युट्यूब असेल, त्यांचे नोटिफिकेशन आले की लगेच लक्ष विचलित होतं. आणि एवढे सगळे ऍप्स आहेत ते सारखे नोटिफिकेशन प्रत्येक मिनिटाला ते नोटिफिकेशन वाजतच राहतं. म्हणजे एखादं काम आपण करायला घेतलेलं असतं, ते सारखं नोटिफिकेशन वाजलं की आपलं लक्ष तिकडे जातं आणि त्याच्यामुळे मनाचं प्रोग्रामिंग असं होतं की मन कॉन्सन्ट्रेट आणि फोकस होऊ शकतं. ओके. आणि हे फोकस करण्यासाठीच आपल्याला ध्यान आणि प्राणायामाचा जर अभ्यास केला तर हे आपला फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढेल. आणि त्यामुळे मानसिक स्थैर्य निर्माण होईल जीवनामध्ये. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नाडीशुद्धी प्राणायाम असतील, भ्रामरी प्राणायाम असेल, किंवा उज्जाई प्राणायाम असतील, सूर्यभेदन प्राणायाम असेल, किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायामाचा जर अभ्यास केला तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. ध्यान सुद्धा अगदी करायचं असेल तरी अतिशय सोपा आणि साधा उपाय.
बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की ध्यान कसं करायचं, ध्यानाची काय मेथड आहे का? तर सिम्पल मेथड आहे, दोन मेथड तुम्हाला आज मी सांगतो. ओके, सिम्पल मेथड आहे, कोणीही करू शकेल. ओके, तर सिंपल पहिली मेथड आहे ओंकार ऐकणे. युट्यूब वरती ओंकार लावायचं, ऑडिओ लावायची ओंकारची, शांतपणे डोळे मिसून, आणि त्यावेळेस फोन जो आहे तो सायलेंट वरती टाकायचा किंवा अगदी फ्लाईट मोड वरती टाकला तर चालेल. 5 मिनिटांनी काही फरक पडत नाही. ओके, 5 मिनिटं फोन फ्लाईट मध्ये टाका आणि 5 मिनिटं फक्त ओंकार लावा, डोळे मिटून शांतपणे 5 मिनिटं फक्त ओंकार ऐका, म्हणू पण नका. 5 मिनिटं फक्त ऐका. केवळ या ओंकार ऐकण्याने देखील मनाला शांती. दुसरा उपाय, शांत बसा, हवं तर सायलेंट असं म्युझिक लावा बॅकग्राऊंडला आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. ओके, फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा, बाकी काही करायचं नाही. श्वास कसा येतो आणि कसा जातो त्याकडेच लक्ष द्यायचं, बाकी काही करायचं नाही. शांत बसा आणि फक्त फॉलो युअर ब्रेथ. मनामध्ये त्यावेळेस बरेचसे विचार येतील आणि जातील. तर त्या विचारांकडे इग्नोर करा. ओके, त्या विचारांना रिस्पॉन्ड नाही करायचं, त्या विचारांना कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्ड नाही करायचं किंवा रिॲक्ट पण नाही व्हायचं. कारण मन आहे तर मनामध्ये विचार येणारच आहे. एका दिवसात मनामध्ये 40,000 ते 60,000 थॉट्स येतात 24 तासामध्ये. मग ते सवयीनुसार ते विचारता येणारच आहे. मग त्या विचारांना रिस्पॉन्ड करू नका, त्या विचारांना रिॲक्ट करू नका. त्यांना आलं ना, हकलून द्या त्यांना, हकलून देऊन परत काही सेकंद हळूहळू वेळ लागेल याला. ओके, या विचारांना रिस्पॉन्ड न करण्यासाठी थोडासा वेळ लागेल, पण जाणीवपूर्वक त्या श्वासाकडे लक्ष द्या. आणि हळूहळू 1 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, एका महिन्याने का होईना तुम्हाला ती सवय लागेल फक्त श्वासावर केंद्रित करायची. आणि त्यानंतर पहा, ती जी काही मनातील जो काही असं पाणी बघा, जे पाण्यामध्ये जेव्हा काहीतरी गाळ असेल किंवा काहीतरी कचरा, घाण असेल, इम्प्युरिटी असेल, जेव्हा पाणी शांत होतं ना, तो ऑटोमॅटिक सगळा जो गाळ आहे तो खाली खाली जमा होतो आणि वर आता फक्त शुद्ध पाणी. त्याच पद्धतीने आपण जेव्हा असं स्टेबल राहू, शांत राहू, तो मनातील घाण, कचरा, गाळ हळूहळू जाऊन तो तळाला बसेल आणि शुद्ध, स्वच्छ विचार आणि मनाची ऊर्जा ही वाढत जाईल. त्यासाठी हा ध्यान आणि प्राणायाम गरजेचा आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा योग सुद्धा उपयोग होतो. अशा पद्धतीने रोज शारीरिक शक्तीसाठी व्यायाम केला, मग आजारी पडणं कमी होतं. मग त्यामुळे मनात मानसिक ऊर्जा वाढायला लागते. ध्यान आणि प्राणायामाने देखील कॉन्सन्ट्रेशन, फोकस वाढतं आणि हळूहळू अशा पद्धतीने आपला आत्मविश्वास वाढायला लागतो. आणि फोकस करून हा ध्यानाचा अभ्यास केल्याने आपल्या विचारांवर आपलं नियंत्रण येतं आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढायला लागतो. आणि कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस वाढल्यामुळे काय होतं, जे आपण शिक्षण घेतोय त्या शिक्षणामध्ये देखील कॉन्सन्ट्रेशनमुळे देखील आपलं जे काही शिक्षण देतं त्याची क्वालिटी सुधारते. ओके, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, मेमरी पॉवर वाढते आणि डिसिजन मेकिंग ॲबिलिटी वाढते, म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता देखील आपली वाढते. आणि त्यामुळे आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि आपल्या करिअरशी संबंधित क्षेत्रामध्ये जे काही चॅलेंज येतात, त्या चॅलेंजेसना तोंड देण्यासाठी आपली योगाच्या माध्यमातून आपली क्षमता वाढते. स्वामी विवेकानंद हे म्हणतात की मनाची ताकद ही शरीराच्या ताकदीपेक्षा जास्त आहे. पण ओके, मनाची ताकद ही शरीराच्या ताकदीपेक्षा जास्त आहे, पण शरीर सुदृढ असेल तरच मन प्रबळ होऊ शकते. ओके, आणि त्या शरीरासाठीच योग करणं आवश्यक आहे. आणि योगाचं नियमितपणे पालन, 1 दिवस केलं, 4 दिवस सुट्टी घेतली असं नाही, रोज करा. ओके, रोज हा योगाभ्यास जर केला आपण, तरच आपल्या जीवनामध्ये एक स्थैर्य येईल आणि ते प्रगती साधण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. आता एवढ्या वेळ सांगितलं योग करा, योग कर, योग कर, तर योग म्हणजे आहे काय? ओके, योग म्हणजे आहे काय? तर योग म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो, योगाचा अर्थ आहे तो युज. युज म्हणजे कनेक्शन. हे कनेक्शन कोणाचं कोणाशी आहे? हे कनेक्शन आहे शरीर, मन आणि आत्मा यांचं. ओके, शरीर, मन आणि आत्मा यांचा हा युनियन आहे किंवा कनेक्शन आहे, युज आहे, म्हणजेच त्याला म्हणतो आपण योग. आणि बघा, म्हणूनच या योगाच्या अभ्यासाने हे तीनही गोष्टी अलाइंड राहतात. आणि जर योग जर नसेल, हे तिन्ही गोष्टी आपापल्या इच्छेप्रमाणे पळायला लागतात. शरीराचं काय असतं? भूक.
पोट है ना, भूक लागते, चांगल्या चांगल्या गोष्टी पाहणे, चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकणे, हे कोणाचं आहे? मनाचं कार्य. बुद्धीला काय लागतं? ओके, बुद्धीला काहीतरी बौद्धिक काम लागतं. आणि आत्म्याला काय लागतं? आत्म्याला कॉन्सन्ट्रेशन, शांती, प्रेम, आनंद, है ना, करुणा, या सगळ्या गोष्टी याच्या मूळ गुण जे ते आत्म्याचे 7 गुण आहेत. शांती आहे, आनंद आहे, पवित्रता आहे, प्रेम आहे, शक्ती आहे, ज्ञान आहे आणि सुख आहे. हे आत्म्याचे 7 मूळ क्वालिटीज आहेत. आणि आत्मा त्याच गोष्टी शोधत असतो. मन काही वेगळ्या गोष्टी शोधत असतो आणि शरीर काही वेगळ्या गोष्टी शोधत असतो. म्हणून या तिघांमध्ये अलाइनमेंट नसल्यामुळे जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात. आणि या अडचणींवरती मात करायचं असेल तर उपाय काय आहे? तर योग. आणि योगाच्या सहाय्याने मन, बुद्धी आणि शरीर या तिन्हींना आपण अलाइन करू शकतो. मनाला जे येईल तेच शरीर कार्य करेल. आत्म्यातला जे हवंय ते मन विचार करेल, आणि जे मन विचार करेल त्याचप्रमाणे बुद्धी निर्णय घेईल, आणि बुद्धी ज्याप्रमाणे निर्णय घेईल त्याप्रमाणे शरीर कार्य करेल. अशा पद्धतीने हा योगाचा परिणाम आपल्या या जीवनामध्ये होत असतो. आता स्वामी विवेकानंद आणि स्वामी विवेकानंदांनी योगावरती एवढा भर दिलेला आहे की या योगाचा परिणाम जो आहे तो युवकांमध्ये कसा होतो, तर तो म्हणजे पहिला परिणाम म्हणजे तणाव मुक्तीसाठी. स्ट्रेस रिलीफ म्हणतो मी, स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणत नाही, तणाव व्यवस्थापन म्हणत नाही मी, तर ते म्हणजे तणाव मुक्त. जाऊ दे रे काय होतंय बघून घेऊ, हे म्हणजे तणाव मुक्त नाही. त्याला म्हणतात बेफिकिरी. ओके, जो होगा सो देखा जाएगा, याला म्हणतात बेफिकिरी. पण तणावमुक्त होणं म्हणजे काय? काहीतरी गोष्टी अँटिसिपेट करून त्याप्रमाणे त्यांना उपाययोजना करून निर्धास्त राहणे म्हणजे तणावमुक्त. आणि या योगाच्या साह्याने मनाची, शरीराची, आत्म्याची आणि बुद्धीची शक्ती वाढते. त्यामुळे डिसिजन मेकिंग वाढतं, त्यामुळे योग्य प्रकारे कार्य केलं जातं, त्यामुळे तणावमुक्त राहता येईल. आणि त्याच्यामुळे मेंटल क्लॅरिटी पण खूप स्पष्ट होते. मेंटल क्लॅरिटी असल्यामुळे आपण योग्य तो निर्णय घेऊ शकतो. इम्प्रूव्ह फोकस अँड प्रोडक्टिव्हिटी. फोकस वाढतो आणि प्रोडक्टिव्हिटी म्हणजे कार्यक्षमता देखील आपली वाढते. एनहान्स्ड एनर्जी, एनर्जी आपली खूप वाढते आणि आपले फिजिकल फिटनेस देखील चांगला होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स वाढतो. इमोशनल इंटेलिजन्स आणि रेझिलियन्स वाढतो. तर इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय? कोणत्याही परिस्थितीमध्ये भावनात्मक दृष्ट्या ओके आपण बॅलन्स राहणं, रिॲक्ट न होणं. आपल्या जीवनामध्ये रोज काही ना काही वेगळ्या घटना घडत असतात. त्यातल्या बऱ्याचशा घटना किंवा काही घटना आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. आणि आपल्या मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांना तुम्ही प्रत्युत्तर कसे देता, इट इज नथिंग बट सिम्पली, साध्या लँग्वेजमध्ये इमोशनल इंटेलिजन्स. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून तुम्ही कसा रिस्पॉन्ड करता, दिस कॉल्ड द इमोशनल इंटेलिजन्स. आणि त्या इमोशनल इंटेलिजन्सचा वाढ, त्याच्यामध्ये चांगली प्रगती होते बिकॉज ऑफ योग. आणि खूप सारे रिसर्च पेपर यावरती पब्लिश झालेले आहेत. तुम्ही गुगल केलं तर याच्यावरती योगाच्या सहाय्याने हाऊ यू कॅन इम्प्रूव्ह युअर इमोशनल इंटेलिजन्स सर्च केलं तुम्हाला खूप सारे पेपर्स मिळतील. आणि म्हणून या भावनिक आरोग्य आज देखील खूप महत्वाचं झालेलं आहे. आधी फक्त IQ चेक करायचे, इंटेलिजन्स कोशंट चेक करायचे, बट नाऊ इमोशनल कोशंट म्हणजेच EQ देखील चेक करतायत. आणि जसं हे इंटरनेट आलं, मोबाईल आले, त्यामुळे माणसं एकलकोंडे होत चाललेले आहेत. माणसं सोशलाइज होत नाहीत. खास करून कोविड नंतर बाहेर पडणं कमी झालंय. जे काय सगळं ऑनलाईन झालेलं आहे. काही जर पाहिजे असेल, अगदी घरातील भाजी जरी आणायची असेल तर जस्ट एका क्लिक वरती भाजी आपल्या घरात येते 10 मिनिटांमध्ये. हो की नाही? त्यामुळे माणसाचं सोशलाइज जे होणं झालेलं आहे, ते सोशलाइज होणं जे आहे ते कमी झालेलं आहे. त्यामुळे आजकाल आणखीन एक कोशंट तो येतोय, तो म्हणजे SQ, सोशल कोशंट. म्हणजे माणसाचा जो सोशलाइज होणं तो कमी झालेला आहे. 4 माणसात आलं तर तो 10 मिनिटापेक्षा जास्त, 15 मिनिटापेक्षा जास्त तो जास्त त्यांच्यासोबत एकत्र राहू शकत नाहीये. लगेच काही ना काही ठिणग्या उठतायत, वाद होतायत, किंवा तो त्या फोनमध्ये डोकं घालून बसतो. म्हणून तो SQ देखील वाढवणं आवश्यक आहे. हे सगळं कशाने होतं? हे योगाच्या साहाय्याने. तर स्वामी विवेकानंद म्हणतात की योगाभ्यास आणि तत्वज्ञान 3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. ओके, कोणत्या गोष्टी सांगितल्या? ते म्हणजे कर्मयोग, निस्वार्थ कर्माचा कर्म मार्ग त्यांनी सांगितलाय. कर्मयोग जे आपल्या भगवद्गीतेमध्ये देखील आहे. ओके, ते की कर्मावरती तुमचा विश्वास ठेवा.
कर्मयोगावरील विश्वास म्हणजे त्यांच्या जीवनाचा एक पिलर होता, एक आधारस्तंभ होता. नेहमी इतरांच्या भल्यासाठी कार्य करण्यावर त्यांनी भर दिला होता. ऑफकोर्स स्वतःसाठी आज करिअर सगळं करतोय, स्वतःसाठी करतोय, चांगली गोष्ट आहे. त्यासोबतच या समाजाकडनं पण काही ना काही घेतलेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी समाजाकडनं आपण फ्रीमध्ये शिकलेलो, त्यांना काय आपण मोबदला दिलेला नाहीये. बट या समाजासाठी देखील काहीतरी करण्याचा आपल्या जो विचार आहे तो योगामुळे वृद्धिंगत होतो. त्यांनी ज्ञान योगाचं मला सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की ज्ञानाचा शोध हा आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी प्राचीन भारतीय तत्वज्ञान आणि विज्ञान यांचा अभ्यास केला आणि आधुनिक युगाला देखील त्यांनी तेवढंच महत्व दिलं. म्हणून त्यांच्या प्रवचनामध्ये ज्ञान योग हे देखील खूप वेळा स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं राजयोग, ध्यान आणि आत्मशिस्तीचा मार्ग. म्हणजे त्यांनी कर्म सांगितलेलं आहे, म्हणजे काम करा, जे काही निहित कर्म आहे ते करा, त्यासोबतच ज्ञान देखील घ्या आणि राजयोगाच्या माध्यमातून ध्यान आणि आत्मशिस्तीचा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. ओके. आणि ध्यान आणि आत्मशिस्त हे स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचं अविभाज्य अंग होतं. ओके. त्यांच्या जीवनाचं इनडिस्पेन्सिबल भाग असं म्हणता येईल. राजयोगाच्या अभ्यासाने मन शांत आणि स्थिर झालेलं होतं. त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कित्येक सारे आव्हानं आली होती. त्या कित्येक आव्हानांचा त्यांनी आत्मविश्वासाने सामना त्यांना करता आला. ओके. आणि म्हणून त्यांचे शारीरिक आणि मानसिक ताकद त्यांची वाढली होती. त्यांनी उत्कृष्ट नेतृत्व ते करू शकले आणि समाजामध्ये आध्यात्मिक जागृती ते करू शकले. आता स्वामी विवेकानंद यांच्याकडून शिकण्यासारख्या काही महत्वाच्या गोष्टी. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्यासोबत त्यांचा प्रवास आणि त्यांनी उद्देशाचा शोध घेतला. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्णांनी सांगितलं होतं, रामकृष्ण परमहंसांनी, की तुमच्या बाहेरील जग बदलण्याआधी स्वतःमध्ये परिवर्तन करा. ओके. म्हणजेच काय, स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन. दुसऱ्यांना जर बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल घडव. जे मी दुसऱ्यांना सांगतोय ते आधी मी करतोय का, लेट अस चेक. ओके. आपल्याला वाटतं की जग हे एक सुंदर असं जग व्हायला, जिथं जगामध्ये कुठेही वाद विवाद नकोय, हेवे दावे नकोय, भांडणं नकोय, जग अतिशय हुशार व्हावं असं वाटत असेल ते सुरुवात स्वतःपासून करणं आवश्यक आहे. ओके. त्यानंतर स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवणे, आध्यात्मिक प्रगतीचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. त्यात स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्हाला आतून वाढायला हवं. ओके. कोणी तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणी तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही. तुमचा आत्मा हेच तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकतो, हेच तुम्हाला शिकवू शकतो. आणि तरुणांसाठी त्यांचं वाक्य आहे, जगाला बदलायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करा. जगाला जर बदलायचं असेल तर स्टार्ट फ्रॉम युअर सेल्फ. असं म्हणतात ना, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. स्वतःपासून सुरुवात करा. आणि स्वामी विवेकानंद तत्वज्ञान सांगतं की आजच्या तरुणांना जे काही त्यांच्या जीवनामध्ये आव्हानं आहेत, त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तुमच्यामध्ये आत्मविश्वास हवा. आणि हा आत्मविश्वास जर तुम्हाला वाढवायचा असेल तर योगाशिवाय कोणताही पर्याय नाही. योगा हे फक्त सकाळचा 1 तासाचा, अर्ध्या तासाचा हा अभ्यास नाहीये. तर योग ही एक जीवनशैली आहे. योग ही एक जीवनशैली आहे. योगाचा अंतर्भाव आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर केला, जसं की मग रोज सकाळी उठल्यानंतर देवाला नमस्कार करणे किंवा पूजा करणे, त्याच ज्या प्रकारची गोष्ट आहे त्याचप्रमाणे योगाचा अभ्यास रोज 1 तास, अर्धा तास केला तर त्याचा परिणाम पूर्ण दिवसभर होतो. तर आपला फोन रोज आपण अर्धा 1 तास चार्ज करतो, है नाही? तो अर्धा 1 तास आपण फोन चार्ज केला तर तो दिवसभर 24 तास आपला फोन चालतो, हो की नाही? त्याच पद्धतीने हा योगाभ्यास केला रोज तर पूर्ण दिवसभर ही बॅटरी मनाची, बुद्धीची, आत्म्याची आणि शरीराची बॅटरी ही चार्ज असते. आणि चार्जिंग करण्यासाठी या योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बने. ओके. आणि याच ठिकाणी मी थांबतो. तर या आजच्या राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. वय कोणतंही असो, पण मन मात्र तरुण ठेवायला हवं, हो की नाही? भले आपण वयाने, काही जण वयाने तरुण नसतील, पण मनाने मात्र तरुण राहणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला देखील हे जागतिक युवा दिनाच्या शुभेच्छा मी या ठिकाणी देऊ इच्छितो. मन जर तरुण नसेल, ओके, तर आपण वय काही असो, मग आपण म्हातारेच झालो समजायचं. ओके.
वय 60च असो, 70चे असो किंवा 50च असो, ओके, तरी देखील मन जर तरुण असेल तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी शक्य होतात. विचार करा, तुम्ही मॅकडॉनल्डचा जो फाउंडर होता, ज्याने विकत घेतला आणि एवढा मोठा तो बिझनेस उभा केला, त्याने वयाच्या 52 वर्षी, रे क्रॉक, ओके, रे क्रॉकने वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी मॅकडॉनल्डला वाढवायला सुरुवात केली. त्यानंतर तो केएफसीचा फाउंडर, त्याने वयाच्या 68व्या वर्षी केएफसी रेस्टॉरंट त्यांनी स्टार्ट केलं. ओके नाही, असे कित्येक, इव्हन भारतामध्ये देखील असे कित्येक जण आहेत की ते वयाच्या 60 नंतर त्यांनी बिझनेस स्टार्ट केलेले आहेत आणि खूप मोठ्या लेवलला ते पोहोचलेले आहेत. इनफॅक्ट काही जण जॉब करता करता नोकरीतून जेव्हा ते निवृत्त झाले वयाच्या 58 किंवा 60व्या वर्षी, तिथून त्यांनी पुन्हा एक नवीन करिअर त्यांनी स्टार्ट केलं. म्हणजे काय, तर सांगायचा उद्देश हाच आहे की कोणतंही कार्य करण्यासाठी वयाची अट ही नाहीये, तरुण असणंच आवश्यक आहे असं नाहीये. तर कोणत्याही वयामध्ये तुम्ही तरुणांसारखं पुन्हा काम करू शकता, तरुणांसारखी ऊर्जा निर्माण करू शकता, तरुणांसारखी जिद्द निर्माण करू शकता. पण आपल्या जीवनामध्ये जर योगाभ्यास जर आपण नियमितपणे ठेवला, योग, आसन, प्राणायाम आणि ध्यान या 4-5 गोष्टीचा अंतर्भाव रोजच्या आपल्या जीवनामध्ये ठेवलं, तर हे जीवन सुंदर, सुखकर, आनंदमय आणि आरोग्यपूर्ण व्हायला वेळ लागणार. ओके, तर मी थांबतो इथेच. कोणाचे काही प्रश्न किंवा शंका असेल तर जस्ट रेज युअर हँड. तर मी तुम्हाला अनम्यूट करतो आणि यू कॅन आस्क, तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. येस, जस्ट अ मिनिट, अनम्यूट करतो. या, कोणाचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर विचारू शकता. या, ओके.